कधी तुम्हाला असं वाटलंय का की तुमच्यात क्षमता खूप आहे पण परिणाम मात्र तितकी दिसत नाहीत? कारण यश मोठ्या गोष्टींनी नाही तर दररोजच्या छोट्या सवयींनी सुरू होतं. हा व्हिडिओ तुमच्यातील ती ताकद जागृत करणार आहे. तर चला, लहान सवयी मोठं यश या प्रवासाला सुरुवात करूया. इंट्रो. आपल्या जीवनातील बदल एका दिवसात होत नाहीत. जे लोक यशस्वी दिसतात त्यांनी ही सुरुवात खूप साध्या पद्धतीने केली होती, फक्त एका छोट्या सवयीपासून. या सवयी आपल्या मनाला, विचारांना आणि कृतींना आकार देतात. आज आपण पाहूया की अशा छोट्या सवयी कशा मोठ्या बदलांची सुरुवात बनतात. पहिली संकल्पना, सवयींमागील विज्ञान. आपण जे काही करतो ते सवयींच्या पॅटर्नवर चालतं. मेंदूला पुनरावृत्ती आवडते, म्हणून एखादी गोष्ट वारंवार केली, जरी ती 5 मिनिटांची असेल तरी मेंदू तिला स्वभाव बनवतो. हेच गुपित मोठ्या लोकांनी समजलं आणि लहान कृतींनी मोठे परिणाम मिळवले. जसं रोज सकाळी फक्त 10 मिनिटे वाचन, काही दिवसांनी ते ज्ञान बदल घडवू लागतं. दुसरी संकल्पना, लहान सुरुवातीची ताकद. लोक बहुतेक मोठी सुरुवात करण्याचा विचार करतात. जिम सुरू करायचं तर 1 तास, ध्यान करायचं तर 30 मिनिटे, आणि तेच नक्की होत नाही. पण जर आपण 2 मिनिटांनी सुरुवात केली तर? तुम्ही प्रत्यक्षात सुरुवात तरी कराल? सुरुवातच सर्वात अवघड असते. एकदा ती झाली की पुढची वाट सोपी होते. तिसरी संकल्पना, 1% सुधारणा दररोज. जेम्स क्लिअरने ॲटॉमिक हॅबिट्समध्ये सांगितलं की दररोज 1% सुधारणा केली तर वर्षभरानंतर तुम्ही 37% सुधारता. विचार करा, 1% म्हणजे किती? जवळजवळ काहीच नाही, पण त्याची बेरीज मोठी असते. दररोज 100 पावले चालणे, 1 पान वाचणे, 2 मिनिटे प्राणायाम, हे सगळं मिळून तुमचं व्यक्तिमत्व बदलतं. चौथी संकल्पना, आयडेंटिटी बेस्ड हॅबिट्स. एखादी सवय टिकण्यासाठी ती फक्त कृती न राहता मी कोण आहे याचा भाग बनली पाहिजे. उदाहरणार्थ, मी धावतो धरू मी धावपटू आहे, मी वाचतो धरू मी वाचक आहे. जेव्हा तुमची ओळख बदलते तेव्हा सवयी आपोआप टिकतात. पाचवी संकल्पना, स्मॉल विन्स इक्वल्स बिग मोटिवेशन. आपल्या मेंदूला जिंकायला आवडतं. तुम्ही छोटेही काम पूर्ण केलात तरी मेंदू डोपामिन सोडतो आणि तुम्हाला पुढची कृती करण्याची ऊर्जा मिळते. म्हणूनच कामं लहान करून करायची. मोठं लक्ष, लहान भाग, यश दिवसेंदिवस. सहावी संकल्पना, सवयींचे 4 पाय. क्यू क्रेव्हिंग, ॲक्शन, रिवॉर्ड. उदाहरण, सकाळी उठणे, ताजेपणा हवंय, 2 मिनिटे स्ट्रेचिंग, शरीर हलकं वाटणं. अशी साखळी तयार केली की सवय तुटत नाही. सातवी संकल्पना, वातावरणाचे महत्त्व. आपण जे पाहतो, जे ऐकतो, ज्या लोकांत राहतो त्यावर आपली सवय अवलंबून असते. तुमचं वातावरण तुम्हाला पुढे ढकलतं किंवा मागे ओढतं. जर तुम्हाला पुस्तक वाचायचं असेल तर पुस्तक बेडवर ठेवा. जर तुम्हाला स्क्रोलिंग कमी करायचं असेल तर फोन दुसऱ्या खोलीत ठेवा. हे छोटे बदल मोठे परिणाम देतात. आठवी संकल्पना, सवय तुटली तरी हरकत नाही. जगातील सर्व यशस्वी लोकांच्या सवयी कधीतरी तुटतातच, परंतु महत्त्वाचं म्हणजे 2 दिवस सलग सवय तुटू नये. कारण 2 दिवस झाले की मेंदू नवी पॅटर्न तयार करतो. म्हणून जर आज चुकलं तर उद्या नक्की करा. 9वी संकल्पना, दिवसाची सुरुवात सवयींनी करा. सकाळ हा दिवसातील सर्वात महत्त्वाचा वेळ आहे. इथे 3 छोटी सकाळच्या सवयी. पहिलं, उठल्या उठल्या 1 ग्लास पाणी. दुसरं, 2 मिनिटे स्ट्रेचिंग. तिसरं, 3 मिनिटे कृतज्ञता. ही 6 मिनिटे तुमचा संपूर्ण दिवस बदलतात. 10वी संकल्पना, रात्रीची शटडाऊन सवय. दिवस संपताना मेंदू शांत हवा असतो, म्हणून रात्री झोपण्यापूर्वी छोट्या शटडाऊन सवयी. 2 मिनिटे उद्याच्या कामांची यादी, 1 मिनिट फोन दूर ठेवणे, 1 मिनिट खोल श्वास. ही छोटी कृती झोप सुधारते आणि पुढचा दिवस मजबूत करते. 11वी संकल्पना, आरोग्याच्या लहान सवयी. आरोग्यासाठी मोठे बदल लागतात असा गैरसमज आहे, पण प्रत्यक्षात दररोज 100 पावले वाढवणे, साखर 1 चमचा कमी, 1 पेला अतिरिक्त पाणी, 5 मिनिटे चालणे, याने शरीर बदलायला सुरुवात होते. 12वी संकल्पना, मानसिक शक्तीसाठी सवयी. मनाचे आरोग्य सर्वात महत्त्वाचे. यासाठी 2 मिनिटे श्वसनाचे व्यायाम, 1 मिनिट पॉझिटिव्ह सेल्फ टॉक, 3 मिनिटे लिहिणे. हे लहान व्यायाम तुमची क्लॅरिटी वाढवतात. 13वी संकल्पना, प्रक्रियेवर लक्ष, परिणामावर नाही. यश हे परिणाम नाही, प्रक्रियेचा साईड इफेक्ट आहे. जिमला जाण्याचा उद्देश 6 पॅक नसून जाण्याची सवय आहे. वाचनाचा उद्देश 100 पुस्तके वाचणे नसून रोज वाचणे आहे. तुम्ही लक्ष प्रक्रियेवर ठेवलात की यश आपोआप लागतं. 14वी संकल्पना, सवयी मोजा. जे मोजलं जातं ते सुधारतं.
म्हणून रोज सवयींचे छोटे हॅबिट ट्रॅकर्स ठेवा. फक्त मार्क करा. हा मार्क पाहिल्यावर मेंदू मोटिवेटेड राहतो. 15वी संकल्पना, स्वतःला बक्षीस द्या. जेव्हा तुम्ही सवय पाळता तेव्हा स्वतःला छोटं बक्षीस द्या. चहा, संगीत, आवडीची गोष्ट. त्यामुळे सवय करण्याची इच्छा वाढते. 16वी संकल्पना, वाईट सवयी मोडण्यासाठी ट्रिक. वाईट सवय मोडण्यासाठी 2 गोष्टी. 1. त्या सवयीला कठीण करा. 2. त्या सवयीची ट्रिगर दूर करा. उदाहरणार्थ, जास्त स्क्रोलिंग कमी करायचं तर सोशल मीडिया ॲप्स होम स्क्रीनवरून काढा. ती सवय आपोआप तुटते. 17वी संकल्पना, चांगल्या लोकांची संगत. ज्या लोकांत तुम्ही राहता ते तुमच्या सवयी ठरवतात. प्रेरणादायी, सकारात्मक, ग्रोथ माइंडसेट असलेल्या लोकांत राहिलात तर तुम्हीही तसेच व्हाल. 18वी संकल्पना, संयम, सवयींचा पाया. लहान सवयींनी सुरुवात केली तरी मोठं यश मिळायला वेळ लागतो, पण हाच वेळ तुमच्यातील व्यक्तिमत्व घडवतो. 19वी संकल्पना, कोणतीही सवय सुरू करण्यासाठी 3 नियम. 1. ती 2 मिनिटांमध्ये करता येईल अशी असावी. 2. ती ओव्हरलोड नसावी. 3. ती तुमच्या आयडेंटिटीला सपोर्ट करणारी असावी. 20वी संकल्पना, ॲक्शन आत्ता. या व्हिडिओतल्या 20 पैकी कुठलीही एक सवय निवडा. फक्त एक आणि पुढील 7 दिवस करा. छोट्या सवयी तुमच्या जीवनाचा पाया बदलतील. आउट्रो. लक्षात ठेवा, यश एकदाच होणारी घटना नाही, ते दररोज घडतं. तुमच्या छोट्या सवयी तुम्हाला तुमच्या स्वप्नांकडे घेऊन जातात. तर आजपासून तुमची एक छोटी सवय निवडा आणि या प्रवासाची पहिली पायरी चढा. बुक बोलीवर भेटूया पुढच्या व्हिडिओत. ही सवय आपल्या रोजच्या आयुष्यात बदल घडवते. 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 ही सवय आपल्या रोजच्या आयुष्यात बदल घडवते.